सुस्वागतम. ही आहे आमच्या पूजा बहिणींनी काढलेली दारातील सुंदर रांगोळी. पार्किंगमधल्या गाड्या बाहेर काढल्या आणि दोन्हीकडे पडदे लावले. हे झालं आमचं मिनी कार्यालय. इथे आर्याने बोरनानाची खूप छान रांगोळी काढलेली आहे. ह्या आमच्या जमलेल्या सुवासिनी. आणि हे आहे आमचं डेकोरेशन. इथे छोट्याशा कोपऱ्यामध्ये छान डेकोरेशन करायचा प्रयत्न केला, पण आमच्या बालगोपाळाच्या हाताला लागणार नाही अशा वस्तू ठेवाव्या लागल्या. इथे संक्रांतीला देण्यासाठी वाण सगळं ठेवलेलं आहे, जे ओटीमध्ये दिलं जातं आहे. आणि आमचे बालगोपाल इथे बसलेले आहेत. किरीट आम्ही लावून घेतला नाही, मी लावायचा खूप प्रयत्न केला. मध्येच सगळ्यांना खाऊ देत होते, तर आम्हाला पण खाऊ खायचा होता. दरवेळेला दूध पिऊन सगळे कंटाळतात आणि त्याच दिवशी गावामध्ये 4 ठिकाणी हळदी कुंकू होतं, म्हणून आम्ही काहीतरी वेगळं ठेवायचं म्हणून लाडू चिवडा ठेवला होता. इथे परत बाबा त्याचे प्रयत्न करत होते त्याला किरीट बसवायचा, आणि बाकी सगळे त्याला मदत पण करत होते. पण किरीट लावून घेईल तर आमचं श्रीकृष्ण कसला. चला तयारी करूया. आमचे बालकृष्ण तर चौरंगावर बसले. आता त्यांचं औक्षण करूया. पहिल्यांदा औक्षण केलं आजीने, आणि त्यावेळेला हा हे असं करत करत आमचा दंगामस्ती सुरूच होती. पटपट आजीने औक्षण केलं, त्यानंतर जमलेल्या सर्वांनी औक्षण केलं. या आमच्या नम्रता वहिनी आहेत, म्हणजेच सर्वज्ञाची आई. सर्वज्ञ म्हणजे शिवज्ञच्या बाबांच्या सख्या चुलत मावशीचा नातू. त्यानंतर आमच्या सीमा वहिनी, ज्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीने सहभागी होतात. कार्यक्रमाची शोभा अशा माणसांमुळेच वाढते. आणि आत्यांना विसरून कसं चालेल. या आमच्या रूपा आत्या आणि रुणाली आत्या. दोन्ही आत्या शिवज्ञाच्या एकदम खास आहेत. त्यानंतर आजीने आता फायनली चिरमुऱ्याची आंघोळ घालायला सुरुवात केली, म्हणजेच बोरनान घालायला. आणि आमच्या श्रीकृष्णांना भरपूर मजा येत होती. त्यानंतर मीही सर्वप्रथम पायावर, गुडघ्यावर, खांद्यावर, डोक्यावर असं करत या दोघांनासुद्धा बोरनान घातलं. त्यानंतर नम्रता बहिणींनी आणि जमलेल्या सगळ्यांनी एकत्रित मिळून बोरनान घातलं. लहान मुलांना खाली पडलेलं वेचून खायला खूप आवडतं, म्हणूनच हा बोरनानाचा सण. अरे आता एंट्री झाली शिवज्ञाच्या लाडक्या आबांची. आणि आबांना आजी सांगत होती बोरनान कसं घालायचं, आणि आबा त्या पद्धतीनं बोरनान घालत होते. आबांना एवढा उत्साह आला होता की आबांनी बोरनान घालत त्यातले सगळे चिरमुरे संपवले. शेवटी सांगावं लागलं, अहो बास. तोपर्यंत शिवज्ञाला वाटलं, अरे सगळे घालतात आंघोळ चिरमुऱ्याची, मग आपल्या आपण का करू नये. इडली मामी राहिलीच होती, म्हणजेच आमच्या पूजा बहिणी. मग आता पूजा बहिणी देखील या दोघांना बोरनान घालत होत्या. त्यांचं बोरनान घालून झालं आणि सगळे झाले, पण बाबा राहिले होते. मग बाबा आले आणि बाबांनी देखील या दोघांना बोरनान घातलं. आणि शिवज्ञ खाण्यामध्ये, चिरमुरे खाण्यामध्ये व्यस्त होता. त्यामध्ये बदाम, काजू, गोळ्या, बोरं असं सगळं होतं. आणि ह्या आहेत आमच्या मावशी. मावशींनी सर्वात शेवटी औक्षण केलं आणि दोघांना बोरनान घातलं. मध्ये शिवज्ञ तिथून सारखा उठत होता, त्याला सारखं बसवावं लागत होतं. यावेळी तर त्याला सर्वज्ञ दादाला आंघोळ घालायची होती, म्हणून आला आणि हे बघा त्याचं बोरनान घालतोय हा. त्यानंतर सगळ्या बालगोपालांबरोबर, गोपिकांबरोबर फोटो काढला. गार्गीने मला खूप मदत केली व्हिडिओ शूट करताना वगैरे. आणि मुग्धाजी राहिलीच होती जवळ असूनसुद्धा. शेवटी मग मुग्धाजीने पण औक्षण केलं आणि बोरनान घातलं. ही आहे भारती आजी शिवज्ञाची. भारती आजीने देखील, या दोघी आमच्याच गल्लीत राहतात आणि अगदी जवळ आहेत, तरीसुद्धा एकदम शेवट आल्या बघा. असंच असतं. आणि नंतर छान छान फोटो काढले. हे बघा आमचे फोटो. आणि हां, तुम्हाला माझा लुक बघायचा असेल ना, थांबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला दिसेल माझं लुक. आणि शेवटी कुंकवानं भरलेलं माझं हे असं कपाळ होतं. बाय बाय. स्टे ट्यून.